भाजप नेते अमित शहा यांनी जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर टीका केली होती। यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पवारांच्या कार्यकाळातील 10 वर्षात धरण झालं नाही, आता तोच प्रश्न आता आम्ही तुम्हाला विचारतोय, 10 वर्षात तुम्ही कोणती धरणं पूर्ण केलीत? याचं उत्तर भाजपकडे नाही आणि अमित शहा यांच्याकडेही नाही, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली। नाही, आता काढूनच टाका ना। 10 वर्षातले व्हिडिओ तुमचेही काढा आणि त्यांचे काढा। दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या। म्हणजे काल अमित शहाजी बोलले की 10 वर्ष शरद पवारांच्यावर टीका करताना अमरावती की 10 वर्ष धरणं का झाली नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय आहेत, मागच्या म्हणजे शरद पवारांच्या काळात कृषी मंत्री होते, मुख्यमंत्री होते। आता तोच प्रश्न तुम्हाला विचारला, लोकांना फसवून तुम्ही आलात। तुम्ही 10 वर्ष काय केलं? तुम्ही 10 वर्ष कोणते धरणं पूर्ण केली? 10 वर्षामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या यावर्षी? याचं उत्तर मला वाटतं की भारतीय जनता पक्षाकडे नाही आणि अमित शहाकडे सुद्धा नाही। भाजपच्या सर्व्हेमध्ये पराभव होणार असं आले असले म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी जोमानं सभा घेत आहे। 70 वर्षात प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये सहभाग घेणारे पंतप्रधान आम्ही पाहिलेच नाही। त्यामुळे ते मंत्री आहे की देशाचे पंतप्रधान असा प्रश्न पडत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। नाही, सभा तर आता ते उद्या, म्हणजे मला भीती वाटते की पंतप्रधानांनी इतक्या सभा घेण्याचं कारणच काय? प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये ते जाऊन सभा घेत आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की जनतेने किंवा त्यांच्या सर्वेनी त्यांना इशारा दिला आहे। त्यांच्या काही इंटेलिजन्स असेल, IB असेल, त्याचा रिपोर्ट आला असेल कि अब तुम तो हारने वाले हो, जितना जोर लगा सकते हो लगा लो। म्हणून कदाचित ते, मला वाटतं जगात देशामध्ये 70 वर्षात इतक्या सभा घेणारे पंतप्रधान प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही पाहिलंच नाही। महाराष्ट्रात जर 20-21 सभा होत असतील तर हे तर पंतप्रधान आहेत की राज्यातील एखादी मंत्री आहेत असा प्रश्न पडतो आहे।